अर्थशास्त्र फार सोपं आहे। घरातला पैसा घरातच राहिला पाहिजे, बाहेरचा पैसा चांगल्या नीतिमत्तेनं आपल्या घरात यायला पाहिजे। गावातला पैसा गावातच आणि बाहेर गावचा पैसा गावात आला पाहिजे। मला ज्याची गरज आहे ते निर्माण करता आले पाहिजे, जे निर्माण करता येत नाही त्याची बचत करायची आहे, हेच खरं अर्थशास्त्र आहे। शासनानं लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे। त्यातून महिला सबलीकरण अधिक मजबूत होऊ शकते, असं मत कोल्हापूरच्या स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई परुळेकर यांनी व्यक्त केलं। विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं गडिंग्लजमध्ये श्रीमती रत्नमाला घाळी पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या। गडिंग्लजच्या विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीनं कैलासवासी रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो। या वर्षीचा हा पुरस्कार स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापिका कांचनताई परुळेकर यांना प्रदान करण्यात आला। रोख 15,000 रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे। हा सोहळा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांच्या हस्ते आणि उपाध्यक्ष अरविंद अण्णा कित्तूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। संस्थेचे सहसचिव गजेंद्र बदी यांनी संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला, तर मानपत्राचं वाचन प्राचार्य दत्ता पाटील यांनी केलं। पुरस्कार स्वीकारल्यानंतर कांचनताई परुळेकर यांनी तरुणाईला पुरस्कार देण्यावर भर देण्याचं महत्त्व पटवून दिलं। यातून तरुणांना प्रेरणा मिळेल असं त्या म्हणाल्या। त्यांनी स्वयंसिद्धा संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास आणि महिलांच्या आर्थिक साक्षरतेवर दिलेला भरही विशद केला। महिलांना टेक्नो सॅव्ही बनवायला हवं, आर्थिक साक्षरता शिकवली पाहिजे। लाडकी बहीण योजनेत 1,500 रुपये देण्याऐवजी वाउचर स्वरूपात रक्कम आरोग्य, साहित्य आणि इतर खर्चासाठी देणं अधिक उपयुक्त ठरलं असतं, असं त्यांनी मत व्यक्त केलं। ग्रामीण महिलांचं नेतृत्व घाळी कॉलेजनं घडवायला हवं, हीच खरी स्वर्गीय रत्नमाला घाळी यांना आदरांजली ठरेल असंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाला बीजी भोसकी, प्राध्यापक किसनराव कुराडे, डॉक्टर किरण हत्ती, राजशेखर दड्डी, दीपक कोळकी, जितेंद्र नाईक, जेबी बारदेसकर, साताप्पा कांबळे, बसवराज हंजी, डॉक्टर चंद्रशेखर पट्टणशेट्टी, आयजी फुटाणे, विद्याप्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ यासह अन्य मान्यवर उपस्थित होते।